नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिनियर केजीचा सिलेबस बघणार आहोत. सिनियर केजीमध्ये सब्जेक्ट इंग्लिश, तर लेटर्स ए टू झेड, कॅपिटल ए स्मॉल ए पासून कॅपिटल झेड स्मॉल झेड पर्यंत असं रिव्हिजन करून घेतलं जातं. फोनिक साऊंडचं रिव्हिजन करून घेतलं जातं. नंतर सीव्हीसी वर्ड्स जे AEIOU फॅमिली वर्ड्स असतात त्याचं रिव्हिजन करून घेतलं जातं, जे ज्युनियरमध्ये झालेलं असतं. पुन्हा एकदा सिनियरमध्ये त्याचं रिव्हिजन होतं. वॉवेल अँड कॉन्सनंट्स याचा आयडेंटिफिकेशन आणि सर्कल द वॉवेल्स या सर्कल द कॉन्सनंट्स अशा ऍक्टिव्हिटीज वर्कशीट जे आहेत ते त्याच्यावर घेतले जातात. यूज ऑफ ए अँड ॲन. ए आणि ॲन जे आहे ते सिंपल बेसिसवर मुलांना शिकवलं जातं. कॉन्सनंटच्या आधी ए आणि वॉवेलच्या आधी ॲन लावला जातो. ते मुलांना ए आणि ॲन जे आहे आर्टिकल्स भरायला शिकवले जातात. यूज ऑफ ही शी. मग बॉय, ब्रदर, फादर, अंकल, ग्रँडफादर असेल तर ही लिहायचा. गर्ल, सिस्टर, मदर, आंट, ग्रँडमदर असेल तर शी लिहायचा. ही शी भरायला अशा प्रकारे वर्कशीट दिलेलं असतं. यूज ऑफ हिज अँड हर. छोटे छोटे सेंटेन्स असतात आणि कोणत्या ठिकाणी हिज लिहायचा, कोणत्या ठिकाणी हर लिहायचा ते मुलांना शिकवलं जातं. सिंग्युलर आणि प्लुरल जे आहेत ते शिकवले जातात. यूज ऑफ एम इज आर. छोट्या छोट्या वाक्यांमध्ये एम इज आर जे आहे ते लिहायला शिकवलं जातं. कुठे एम वापरायचा, कुठे इज वापरायचा. सिंग्युलरसाठी इज, प्लुरलसाठी आर, ते मुलांना समजावून सांगितलं जातं. यूज ऑफ धिस, दॅट आणि दीज, दोज. सिंग्युलर जवळच्या वस्तूसाठी धिस, सिंग्युलर लांबच्या वस्तूसाठी दॅट, प्लुरल जवळच्या वस्तूसाठी दीज आणि प्लुरल लांबच्या वस्तूंसाठी दोज हे वापरायचं. कसं वापरायचं ते मुलांना शिकवलं जातं. 4 लेटर वर्ड्स जे आहेत ज्याच्यामध्ये AEIOE हे जे वॉवेल्स आहेत हे 2-2 वॉवेल्स येतात 4 लेटर वर्ड्समध्ये. असे वर्ड्स जे आहेत ते मुलांना शिकवले जातात. ब्लेंड वर्ड्स. ब्लेंड वर्ड्समध्ये कॉन्सनंट पेयर्स जे आहेत BL, CL, FL, GL याच्याने सुरू होणारे जे वर्ड्स आहेत ते वर्ड्स ब्लेंड वर्ड्समध्ये शिकवले जातात. साऊंड वर्ड्स. काही साऊंड वर्ड्स जे आहेत ते साऊंड वर्ड्स मुलांना शिकवले जातात. लॉंग वॉवेल साऊंड्स. ज्या वॉवेल्समध्ये लॉंग साऊंड येतो ते साऊंड्स जे आहेत ते शिकवले जातात. मॅजिक ई वर्ड्स. ई शेवटी, स्पेलिंगच्या शेवटी ई लावल्यावर शब्दाच्या उच्चारामध्ये काय बदल होतो असे शब्द जे आहेत ते मुलांना शिकवले जातात. साईट वर्ड्स. वेगवेगळे जे रेग्युलर सेंटेन्समध्ये जे शब्द येतात त्या नवीन शब्द जे आहे साईट्सवर रेग्युलर वर्ड्स जे आहेत ते मुलांना शिकवले जातात. ऑपोजिट वर्ड शिकवले जातात. पिक्चर सोबत असतात ते मुलांना समजावे म्हणून पिक्चर सोबत ऑपोजिट वर्ड्स दिलेले असतात. रायमिंग वर्ड्स असतात ते शिकवले जातात सेम प्रोनाउन्सवाले. पोझिशन. पोझिशनमध्ये इन, ऑन, अंडर, नियर, बिटवीन, बिहाइंड हे जे पोझिशन वर्ड्स आहे हे शिकवले जातात. नंतर रीड अँड राईट सेंटेन्सेस. मग याच्यामध्ये मुलांना छोटे छोटे वाक्य रीड करायला आणि लिहायला सुद्धा शिकवले जातात. बघून बघून ते कॉपी रायटिंग ज्याला म्हणतात, बघून बघून लिहायचे असतात. अशा प्रकारे रीड अँड राईट सेंटेन्सेस आहे. पिक्चर स्टडी. पिक्चर दिलेलं असतं आणि त्या पिक्चरवर खाली सेंटेन्सेस छोटे छोटे सेंटेन्स बनवून लिहायचे असतात. मुलांना ते लिहायला शिकवलं जातं. पिक्चर कॉम्प्रिहेन्शन. त्याच्यामध्ये सुद्धा पिक्चरमध्ये जे आहे ते सगळं वर्णन करून डिस्क्राईब करून छोटे छोटे सेंटेन्स बनवून मुलांना लिहायला शिकवलं जातं. याच्यामध्ये कंपोजिशन येतं सिनियर KG मध्ये, जसं माय स्कूल, माय सेल्फ, माय मदर, माय फॅमिली, माय बेस्ट फ्रेंड, माय पेट अशा प्रकारे 5 to 6 सेंटेन्सेसमध्ये कंपोजिशन पाठ करायला सांगता आणि लिहायला सुद्धा ते येतं. मॅथ्स सब्जेक्ट. मॅथ्समध्ये 1 to 250 पर्यंत नंबर्स असतात. मग ते ओरल बोलायला सुद्धा शिकवले जातात आणि लिहायला सुद्धा शिकवले जातात. 1 to 250 पर्यंतचे नंबर्स. बॅकवर्ड काउंटिंग नंबर्स जे आहेत ते 50 to 1 पर्यंत ओरल आणि रिटर्न शिकवले जातात. नंबर नेम्स. 1 to 100 पर्यंत नंबर नेम्स जे आहेत ते लिहून घेतले जातात, शिकवले जातात, पाठ करून घेतले जातात. आफ्टर, बिफोर, बिटवीन नंबर्स जे आहे 1 to 100 पर्यंत. सर्कल द स्मॉलेस्ट नंबर.
3, 4 नंबर्स दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर जो आहे त्याला सर्कल करायचं असतं. सर्कल द बिगेस्ट नंबर. 3 किंवा 4 नंबर्स दिलेले असतात, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा नंबर जो आहे बिगेस्ट नंबरला सर्कल करायचं असतं. टेन्स अँड वन्स. तर 1 to 99 नंबर पर्यंतचे टेन्स अँड युनिट्स जे असतात ते मुलांना शिकवले जातात. मग असेंडिंग ऑर्डर 1 to 100 आणि डिसेंडिंग ऑर्डर 1 to 100. चढता उतरता क्रम जो आहे तो शिकवला जातो 100 पर्यंत. स्किप काउंटिंग 2, 3, 5. 2 नंबर स्किप करत पुढचा कोणता नंबर येतो, 3 नंबर स्किप केले तर पुढे कोणता नंबर येतो, ते नंबर लाईनच्या द्वारे स्किपिंग जे आहे ते शिकवलं जातं. यूज साइन लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू. लहान मोठी संख्या आणि बरोबरीची संख्या याचं चिन्ह जे आहे याचा वापर शिकवला जातो. ऑर्डिनल्स नंबर. ऑर्डिनल नंबर जे आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड जे आहे स्पेलिंग सहित लिहून घेतले जातात, पाठ करून घेतले जातात. ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ 2 डिजिट्स. इथं 2 डिजिटचे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन करून घेतले जातात, पण याच्यामध्ये सिम्पल ॲडिशन, सिम्पल सबट्रॅक्शन असतं. कॅरिंग ओव्हर किंवा बॉरोविंगचे सम नसतात. शेप्समध्ये सर्कल, ट्रायंगल, स्क्वेअर, रेक्टँगल, सेमी सर्कल, ओव्हल, डायमंड असे सगळे शेप्स जे आहेत ते शिकवले जातात. टाइम अँड मनी. टाइम अँड मनीमध्ये शॉर्ट हँड, बिग हँड, मिनिट हँड कोणता, अवर हँड कोणता ते टाईममध्ये शिकवलं जातं. आणि सिम्पल 2 o'clock, 3 o'clock, 4 o'clock असे मुलांना क्लॉक ड्रॉ करायला दिलेले असतात आणि 3 o'clockला कसे तुम्ही हँड्स ड्रॉ कराल ते ड्रॉ करायला सांगितलं जातं. मनीमध्ये पैशांची जे आपलं कॉइन अँड करन्सी आहे, कॉइन्स आणि नोट्स यांची ओळख करून दिले जातात. मुलांना नंबर्स ओळखायला येत असतात, त्याच्यामुळे किती रुपयाची नोट आहे हे मुलांना ओळखता येतं. टेबल्स जे आहेत 1 to 10 टेबल्स जे आहेत ते सिनियर केजी मध्ये मुलांना शिकवले जातात. प्री मॅथ कन्सेप्ट. त्याच्यामध्ये बिग, स्मॉल, टॉल, शॉर्ट, थिक, थिन, हेवी, लाईट, लेफ्ट, राईट, इन, आउट, मोर, लेस, सेम, डिफरंट, फुल, एम्प्टी, फ्रंट, बिहाइंड या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहे पिक्चर सोबत क्लिअर केल्या जातात. हिंदी सब्जेक्टमध्ये पुन्हा ज्युनियरमध्ये झालेलं असलं तरी पुन्हा स्वर, वर्ण, अ से आहा तक ओरल आणि रिटर्न मुलांना पुन्हा शिकवलं जातं. पुन्हा रिव्हिजन घेतलं जातं, कारण सुट्ट्यांमध्ये काही मुलं विसरून गेलेले असतात, काहींचा फारसा सराव झालेला नसतो, काही मुलं कमकुवत असतात अभ्यासामध्ये. तर एकदा रिव्हिजन घेतलं की सगळ्या मुलांचा पुन्हा अभ्यास होतो. या दृष्टीने स्वर जे आहे अ से आहा, ओरल, रिटर्न घेतले जातात. व्यंजन वर्ण क से ग्य तक ओरल आणि रिटर्न घेतले जातात. त्याच्यानंतर पुढचं शिकवायला सुरुवात होते. 2 अक्षरवाले शब्द जसं जल प्लस ये ल, जल. 3 अक्षरवाले शब्द क प्लस म प्लस ल, कमल. 4 अक्षरवाले शब्द अशा प्रकारे लेटर्स जे आहेत ते जोडून एक शब्द तयार करायला शिकवला जातो. समान लयवाले शब्द म्हणजे रायमिंग वर्ड्स जे आहेत हिंदीमधले रायमिंग वर्ड्स मुलांना शिकवले जातात. वाक्य पडकर लिखना म्हणजे रीड अँड कॉपी. सिंपल सेंटेन्स जे आहे हिंदीमधले दिलेले असतात ते वाचायचे आणि वाचून बघून ते लिहायचे आहेत. मात्राए अ से आहा याच्यामध्ये पूर्ण 12 खडी शिकवली जाते. सिनियर केजी मध्ये मुलांना 12 खडी ही शिकवली जाते. अ से आहा तक मात्रा कॉन्सोनंटला जोडून कशा प्रकारे शब्द तयार केले जातात हे शिकवले जातात. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या मुलाला खूप चांगल्या प्रकारे लिहिता आणि वाचता आलं पाहिजे तर सिनियर केजीचा अभ्यास खूप सिन्सिअरली आणि चांगल्या प्रकारे करून घेतला पाहिजे. जसं क ला आ जोडला तर क, आ आणि म, काम. अशा प्रकारे शब्द जे आहे 12 खडी पूर्ण शिकवली जाते. मात्रा के साथ पढ़ना. मग काना मात्रा विलांटी जे दिलं शिकवलं जातं 12 खडी जी शिकवली जाते त्याच्यामध्ये रीडिंग प्रॅक्टिस सुद्धा घेतली जाते. ओरल वर्क मध्ये हिंदीमध्ये ओरल मध्ये काय काय घेतलं जातं. 1 से 10 तक गिनती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पर्यंत गिनती जी आहे ती मुलांना शिकवली जाते.
नंतर दिनों के नाम हिंदीमध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार दिनों के नाम जे आहे ते शिकवले जातात. महीनों के नाम जनवरी, फरवरी, मार्च, अप्रैल हे सगळे महिन्यांचे नावं शिकवले जातात. 10 फलों सब्जियों के नाम, 10 फूलों के नाम, 10 जानवरों के नाम, रंगों के नाम, शरीर के अंगों के नाम. तर हे सगळं ओरल मध्ये शिकवलं जातं. मेन म्हणजे सिनियर केजी मध्ये हिंदीमध्ये 12 खडी शिकवली जाते. ती 12 खडी मुलांना शिकणं येणं खूप महत्वाचं असतं. सब्जेक्ट ईव्हीएस, ईव्हीएस मध्ये माय सेल्फ, बॉडी पार्ट, सेन्स ऑर्गन, माय होम, माय स्कूल, ॲनिमल्स, वाइल्ड ॲनिमल, पेट ॲनिमल, डोमेस्टिक ॲनिमल, वॉटर ॲनिमल, ॲनिमल होम्स. याच्यामध्ये कोणाच्या घराला काय म्हणतात, जसं काव लिव्ज इन अ शेड, हॉर्स लिव्ज इन अ स्टेबल. तर कोणाच्या घराला काय म्हणतात ते होम्स जे आहे ॲनिमल्स होम. डॉग लिव्ज इन अ कॅनल असं शिकवलं जातं. ॲनिमल अँड देअर यंग वन्स, कोणाच्या बेबीला काय म्हटलं जातं ते बेबीजचे नावं याच्यात शिकवले जातात. ॲनिमल अँड देअर साऊंड्स, कोणते ॲनिमल्स कोणत्या प्रकारचे साऊंड काढतात त्यांच्या साऊंडला काय म्हटलं जातं ते याच्यात शिकवलं जातं. मग फ्रूट्स, व्हेजिटेबल, बर्ड्स जे आहेत त्यांचे नेम्स. व्हॉट वी गेट फ्रॉम ॲनिमल्स, ॲनिमल पासून आपल्याला काय मिळतं, जसं काऊ गिव्ज अस मिल्क, हेन गिव्ज अस एग्ज अँड मीट, शीप गिव्ज अस वूल. असं ॲनिमल्स पासून आपल्याला काय काय मिळतं ते शिकवलं जातं. इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट, प्लांट्सचे युजेस काय आहे, प्लांट्सचं महत्व काय आहे हे मुलांना शिकवलं जातं. पार्ट्स ऑफ प्लांट्स, अवर हेल्पर्स नेम, ट्रान्सपोर्टमध्ये लँड व्हेकल्स, वॉटर व्हेकल्स, एअर व्हेकल्स. गुड हॅबिट अँड बॅड हॅबिट, मॅनर्स जे आहेत ते मुलांना शिकवले जातात. तर आपण रेस्टॉरंटमध्ये जातो तर कसं वागायचं आहे, स्कूलमध्ये जातो तेव्हा कसं वागायचं आहे, घरी कसं वागायचं आहे, ते मॅनर्स जे आहे ते सगळे शिकवले जातात. ट्रॅफिक लाईट्स, मग ट्रॅफिक लाईट्सचं रेड लाईटचा काय यूज असतो, ग्रीन लाईटचा काय यूज असतो, येलो लाईटचा काय यूज असतो. रेड सेज स्टॉप, येलो सेज टू वेट, ग्रीन सेज टू गो. सीझन्स, सीझन्समध्ये कोणत्या सीझन्समध्ये आपण कोणते प्रकारचे कपडे घालतो, कोणत्या प्रकारचं अन्न खातो ते सगळं सीझन्समध्ये शिकवलं जातं. नंतरचा सब्जेक्ट आहे जीके. जीके मध्ये अवर कंट्री अँड नॅशनल सिम्बॉल्स. तर आपली कंट्री जी आहे, आपल्या कंट्रीबद्दल मुलांना जास्त माहिती सांगितली जाते. आपला भारत देश कसा आहे, त्याच्यातले नॅशनल सिम्बॉल्स कोणते कोणते आहे. माय अर्थ, माय अर्थमध्ये लँड फॉर्म, जमिनीवर कोणकोणत्या प्रकारे जमीन असते, कशा प्रकारे असते, अशा प्रकारे मुलांना हे लँडफॉर्म शिकवले जातात. डायरेक्शन्स नेम, दिशांची नावं जी आहे ती मुलांना शिकवली जातात. वंडर्स ऑफ इंडिया, इंडियामध्ये कोणते कोणते मॉन्युमेंट्स फेमस आहेत. गेटवे ऑफ इंडिया, इंडिया गेट, ताजमहल, असे भारतातले जे फेमस आहे ते मुलांना मॉन्युमेंट्स सांगितले जातात. नॅशनल अँड रिलिजियस फेस्टिवल, याच्याबद्दल जास्त माहिती शिकवली जाते की नॅशनल फेस्टिवलला आपण काय करतो, रिलिजियस फेस्टिवलला आपण काय करतो. याच्यावर कंपोजिशन टाईप सुद्धा 5 सेंटेन्स शिकवले जातात. वर्शिप प्लेसेस, जसं हिंदू लोक मंदिरमध्ये जातात, ख्रिश्चन लोक चर्चमध्ये जातात, तर कोणते लोक कोणत्या वर्शिप प्लेसमध्ये जातात याच्याबद्दल मुलांना चित्र दाखवून माहिती दिली जाते. फ्रीडम फायटर, तर काही स्वातंत्र्य सैनिक जे आहेत त्यांचे चित्र दाखवून ओळख करून दिली जाते, जसे महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, असे जे काही फ्रीडम फायटर्स आहेत त्यांची ओळख करून दिली जाते. इंडोअर्स अँड आउटडोअर्स गेम, घरात बसून खेळायचे खेळ कोणते आहे आणि बाहेर खेळायचे खेळ कोणते आहेत त्याच्याबद्दल मुलांना माहिती दिली जाते. लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग गेमच्या द्वारे सांगितले जाते. सोर्सेस ऑफ वॉटर, पाणी आपल्याला कुठून कुठून मिळतं, वॉटर सोर्सेस कोणते आहे, रेन, रिव्हर, सी, ओशियन, लेक, असे पाण्याचे कोणते कोणते सोर्सेस आहेत ते मुलांना शिकवले जातात. डेज ऑफ द वीक जे आहे संडे मंडेचे स्पेलिंग पाठ करून घेतले जातात आणि मंथ्स ऑफ द इयर नेम म्हणजे जानेवारी फेब्रुवारीचे सुद्धा स्पेलिंग पाठ करून घेतले जातात.
अशा प्रकारे सिनियर के जीमध्ये मुलांना लिहिता यावं, वाचता यावं याच्यासाठी प्रिपेअर केलं जातं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त स्पेलिंग आणि सेंटेन्स रायटिंगवर भर दिला जातो.